तर वरती गेल्यानंतर तिथे खूप काही रिस्की गोष्टी आपण केलेल्या आहेत, खूप चांगले सिनेमॅटिक शूट्स आपण घेतलेले आहेत. त्या सर्व गोष्टी तुम्हाला सेकंड पार्टमध्ये बघायला मिळणार आहेत. तर सर्वांनी सेकंड पार्ट पाहायचा आहे. कैसा लग रहा है? ठीक ठाक. ते काय समोर जवळपास टॉपच्या खालच्या फ्लोअरला आलो है ना. टॉपच्या खालच्या फ्लोअरला. ओह, ये देखो, ये ताज़ा मल है, मतलब यहाँ पे जीवन की संभावना है. पैसा ज्याच्या हातात हा लागतो त्याला खूप पैसा मिळतो असं म्हणतात. थांबतो, व्यवस्थित सोड, व्यवस्थित सोड. कुठे सोडणार? सोड सोड. होईल का हा जीवन? खुल जा सिम सिम. आबरा कडाबरा. चला तर अजून घाबरू. हम लोग पहुंच चुके हैं. बस थोड़ा सा बाकी है. ज़्यादा आगे मत जाओ. उधर दरिया दलिया है. किसने बनाया दलिया? खूपच गर्दी आज. श्रावण सोमवारचा शेवटचा दिवस, शेवटचा सोमवार, त्यामुळे गर्दी वाढली. काही हरकत नाही, गर्दी तर गर्दी. एन एस एव्हरीडेजला सबस्क्राईब करा, टेन्शन नाही घ्यायचं आहे ना. हां, विचारा तुम्ही काय विचारत होते मला येतात. ट्रेकिंग इथून काय येतात म्हटलं? हां, इथून काय येतात मधून कुठला रस्ता? काय येतात लोक इथून? हा तिकडून ट्रेकिंगचा रस्ता आहे. ट्रेकिंगवरून जर मंदिराकडे यायचं असेल असं उतरून यावं लागतं. अच्छा. आणि तिकडे पलीकडे एक डोंगर आहे, तिकडून तो देहू रोडचा व्ह्यू दिसतो, पुण्याचा व्ह्यू दिसतो. सुब्रतराव स्टेडियम दिसतो बरोबर. बाकी काय इथून पण दिसते म्हणजे. तर हळूहळू चालत चालत फायनली आम्ही मंदिराकडे पोचलो. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की खूप जुनं हे मंदिर आहे आणि जे बिगनर ट्रेकर्स आहेत त्यांच्यासाठी उत्तम हे ट्रेकिंग स्पॉट आहे. अशा प्रकारे आम्ही मंदिरामध्ये गेलो. तिथे तुम्ही पाहू शकता खूप प्रसन्न असं वातावरण होतं. मंदिरात गेल्यानंतर पाया पडून झाल्यानंतर सर्वांनी कपाळाला इबीत जे आहे ते नक्कीच लावायचं आहे. लावलेलं आहे म्हणून सगून लावतं रे. ते मंदिर आहे गोराडेश्वर. फायनली आपण पोचलो. छान वाटलं, एक्सपिरियन्स छान होता. ॲटलिस्ट शेवटचा सोमवार तरी का शेवट तरी चांगला झाला. फोटो बघतोय पहिला. चालत राहा, थांबू नका. चालत राहा, चालत चालत राहा. थांबताय कशाला? सांगितलं ना त्याने. हे आपत्कालीन खिडकी. वाव. आम्हाला कळतच नाही. माणूस बोलतो कधी कधी बोलतो कडकडून निघ. आता कडकडून निघू नको बोलतो. नेमकं करायचं काय माणसाने? वरती विमान, खाली कल्याण. मोर वाटतं. तर मंदिराच्या एक्झॅक्ट समोर तुम्हाला असा हा सीन बघायला मिळेल. पूर्ण सिटी तिथून तुम्हाला दिसते. पूर्ण निसर्गरम्य असं वातावरण तिथे असतं.
म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे की त्या काळामध्ये कुठलेही टूल्स काही नसताना अशा प्रकारचं बांधकाम करणं, अशा प्रकारचे मंदिरं डोंगरामध्ये तयार करणं, यावरून आपल्याला कळतं की आपले पूर्वज किती जास्त हुशार होते. We are back to home. Please subscribe to this channel. NS Everyday it's growing, and don't forget this vlog of Goradeshwar. Shravani Somwar शेवटचा visit at Goradeshwar. Archaeological Survey of India. दुसऱ्या साईडला गेल्यानंतर तिथे विठ्ठलाचं मंदिर आहे. तिथे तुम्ही जाऊन दर्शन घेऊ शकता. आम्ही सर्वांनी दर्शन घेऊन तिथून नंतर परतीच्या प्रवासाला निघालो. तिथे बुका सर्वांनी लावून घ्यायचा आहे, माझं एक सजेशन आहे. सगळ्यांनी बुका लावलेला आहे. काय बुका लावला मी पण. चला सगळ्यांना माझ्याकडून एक एक बुका. मांजरीसोबत खेळता खेळता आम्हाला काय दिसलं? पबजी गैंग. दुनिया इधर की उधर हो जाए लेकिन पबजी हर सिचुएशन में खेलेंगे. बाबा कोई नामो निशान नहीं है. गुंजाइश ही नहीं है कि कोई इंसान यहाँ पे आया होगा. चिप्स का पैकेट. तो दोस्तों इसका मतलब है यहाँ पे इंसान की गुंजाइश है. इंसान यहाँ पे आया है. थोडी पकावगिरी केल्यानंतर आम्ही कंदमुळाचा स्वाद घेतला. खूप दिवसानंतर लहान असताना खाल्लं होतं. खाता हूँ भाई. काय तर अशा प्रकारे आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला, म्हणजेच घरच्या प्रवासाला. खूप मजा आली. शॉर्ट ट्रेक होता परंतु खूप दिवसानंतर गेलो तर खूप जास्त मजा आली. मित्रांनो, तुम्ही नक्कीच इथे विजिट करा. शॉर्ट ट्रेक होती पण खूप छान होती, मजा आली. जे कोणी बिगिनर ट्रेकर्स आहेत त्यांच्यासाठी चांगलं आहे. पुण्यावरून जवळपास 30-40 किलोमीटर आहे. सोमटणे फाटा टोलच्या जवळ. तुम्ही गुगलवर जरी टाकलं, हां जुना मुंबई पुणे हायवे गोराडेश्वर मंदिर टाकलं तरी गुगल मॅपवर मिळतं. उन्हात तानात हवी असेल सावली तर वृक्ष लावा पावलो पावली. उन्हात तानात हवी असेल सावली तर वृक्ष लावा पावलो पावली. कसं होतं ट्रेक? हृदयाला मस्त वाटलं मला. हा ना. तर ट्रेकिंग संपलेली आहे. आता परतीच्या प्रवासाला आम्ही निघालो. तर कधी कधी अशी ट्रेकिंग करणं गरजेचं आहे, कारण तुमची हेल्थ पण चांगली राहते, मनाला पण शांती मिळते, मन पण असं प्रसन्न राहतं.
मजा येते. ट्रेकिंग आठवड्यातून एकदा सुट्टीच्या दिवशी करा. खूप बिझी शेड्यूल असतं सर्वांचं, आय अंडरस्टँड, पण ट्रेकिंग करा. ट्रेकिंग म्हणजे हृदयाची सर्व्हिसिंग, शरीराची सर्व्हिसिंग करणे. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जास्तीत जास्त लाईक करायचं आहे. चॅनलचं नाव आहे NS एव्हरीडे.